मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है। 2/3 मेजॉरिटी बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळते आहे। बंगाल असेल, आसाम असेल, पुदुचेरी असेल, हा विजय भारतातल्या जनाजनाचा मोदीजींवर असलेल्या विश्वासाचा विजय आहे। या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, सम्राट चौक, सोलापूर। भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आजच्या विजयोत्सव प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, मंगल प्रभात लोढाजी, नार्वेकरजी, किरीटभाई, या ठिकाणी उपस्थित योगेशजी, आपले सर्व आमदार, सोमादीदी, या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस आपल्या सर्वांकरता एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे। मी बंगालमध्ये जेव्हा गेलो होतो, मला पत्रकार परिषदेमध्ये तिथल्या एका पत्रकाराने विचारलं की ममता दीदी म्हणतात भारतीय जनता पार्टी आणि त्याचे नेते हे बंगालच्या बाहेर जे आहेत, बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी मत मागतात, यावर तुमचं मत काय आहे? मी त्यांना सांगितलं, आमच्या भारतीय जनता पार्टीची निर्मिती ज्यांनी केली ते श्यामा प्रसाद मुखर्जी हेच बंगालचे होते। त्यामुळे खरा बंगालचा पक्ष जर कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे। आणि आज बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिलं बंगालचा खरा पक्ष कुठला आहे। आणि बंगालच्या लोकांनी ज्या प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून केवळ परिवर्तन नाही, बंगालमध्ये महापरिवर्तन करून दाखवलं। परिवर्तन नाही, महापरिवर्तन। आणि ते इतकं की आता 2/3 मेजॉरिटी बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळते आहे। बंगाल असेल, आसाम असेल, पुदुचेरी असेल, हा विजय भारतातल्या जनाजनाचा मोदीजींवर असलेल्या विश्वासाचा विजय आहे। आजही देशामध्ये जनतेला एकच गोष्ट माहिती आहे आणि ती गोष्ट म्हणजे मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है। आणि म्हणून बंगालला कुशासनातनं बाहेर काढण्याचं काम 30 वर्ष काँग्रेस, 36 वर्ष कम्युनिस्ट आणि या दोघांपेक्षाही खतरनाक 15 वर्ष ममता दीदीचं शासन, जो बंगाल देशाची आर्थिक राजधानी होता, जो कोलकाता देशाची आर्थिक आणि कमर्शियल कॅपिटल होता, त्या बंगालची अवस्था या सगळ्या लोकांनी मिळून अशा पद्धतीनं केली की आज बंगालमध्ये
देशात येणारा जो FDI आहे त्याचा 0.5% देखील येत नाही. जो बंगाल देशातलं पहिलं औद्योगिक राज्य होतं, त्या बंगालमधनं 7,000 मोठ्या इंडस्ट्रीज बंगाल सोडून चालल्या गेल्या. त्या बंगालची अवस्था ही जंगल राजची अवस्था त्या ठिकाणी झाली. आणि मग त्यात माननीय मोदीजींनी बंगालचं जे विजन मांडलं, ज्या प्रकारे बंगालच्या लोकांच्या मनामध्ये मोदीजींनी आशेचा किरण जागृत केला. एकीकडे दीदीचं कुशासन होतं आणि दुसरीकडे मोदीजींच्या माध्यमातून बंगालमध्ये हजारो कोटी रुपयांची कामं चालली होती. रस्त्यांची कामं, हायवेची कामं, गुंतवणूक, मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामं. त्यामुळे जनतेला हा विश्वास बसला की कोणी जर परिवर्तन बंगालमध्ये घडवू शकतं तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहे. मोदीजींवरचा विश्वास आज जनतेनं मतपेटीमध्ये दाखवलेला आहे. आणि त्यासोबत आपले मास्टर स्ट्रॅटेजिस्ट, ज्यांना आधुनिक राजकारणामध्ये चाणक्य म्हणून ओळखलं जातं, ते अमित भाई शहा यांनी ज्या प्रकारे ही योजना तयार केली आणि अर्थातच आपलं शुभ नेतृत्व, ज्यांनी पक्षाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचंड मोठा विजय मिळाला, ते आपले अध्यक्ष नितीन नबीनजी, भारतीय जनता पक्षाची सगळी टीम आणि बंगालची देखील आपली टीम, बंगालचे प्रदेश अध्यक्ष असतील, आपले नेते शुभेंदू अधिकारी असतील, या सगळ्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण बंगालचा विजय हा केवळ एका राज्याचा विजय नाहीये. बंगालचा विजय हा भारतामध्ये होणारी घुसपैठ, भारतामध्ये होणाऱ्या आतंकवादी कारवाया, भारतावर होणारा हल्ला, या सगळ्या गोष्टीपासून भारताला वाचवणारा हा विजय आहे. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.